नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 8 नारद हिमालय संवाद. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, एके दिवशी तू सहजगत्या हिमालयाच्या घरी गेला होतास. त्याने तुला नमस्कार केला, तुझा यथोचित सत्कार केला, आपल्या कन्येला तुझ्या चरणांवर घातले व म्हणाला, ब्रह्मर्षी, आपले पाय माझ्या घराला लागले, त्यामुळे मी धन्य झालो आहे. आपण ब्रह्मपुत्रांमध्ये श्रेष्ठ आणि ज्ञानसंपन्न आहात. सर्वज्ञ असूनही दुसऱ्यांवर उपकार करणारे आहात. आपण माझ्या कन्येचे गुण दोष सांगा. तिला कोणता पती मिळेल, तिचे भाग्य कशा प्रकारचे आहे तेही सांगा. हिमालयाच्या विनंतीवरून तू पार्वतीचा हात पाहिलास, तिच्या मुख चरणादी अंगांचेही अवलोकन केलेस. मग म्हणालास, शैलराज, मेना, तुमची कन्या चंद्रकलेसारखी वाढत आहे. हिच्या ठाई सर्व शुभ लक्षणे आहेत. ही पतीची कीर्ती वाढवणारी, पतीला सुख देणारी, महान प्रतिव्रता आणि सर्वांना आनंद देणारी होईल. हिच्या हस्तरेषा शुभ सूचक आहेत, पण एक रेषा मोठी विलक्षण आहे. त्यामुळे हिला जो पती मिळेल तो योगी, दिगंबर अवस्थेत राहणारा, गुणरहित, निष्काम, माता पिता नसलेला आणि अमंगल वेश धारण करणारा असेल. हे ऐकून हिमालय आणि मेना दोघेही दुःखी झाले. पण ही लक्षणे शंकराचीच आहेत हे जाणून पार्वतीला फार आनंद झाला. भगवान शिव हेच आपले भावी पती आहेत हे कळल्यावर ती त्यांच्या चरणांचे चिंतन करू लागली. काय करावे, हिमालयाचा मोठा प्रश्न पडला. तो तुला म्हणाला, मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य जाणून मी फार व्यथित झालो आहे. तिला चांगला पती मिळावा यासाठी काही उपाय करता येईल काय? तू म्हणालास, गिरिराज, माझे वचन कधीही खोटे ठरणार नाही. हातांवरील रेषा म्हणजे ब्रह्मलिपी आणि ब्रह्मदेवांचे विधान अटळ असते. पार्वतीला याच गुणांनी युक्त असलेला पती मिळणार हे जरी खरे असले तरी त्यामुळे निराश होण्याचे काहीही कारण नाही. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक, म्हणजे सर्व गोष्टींचा उलगडा होईल. मी हिच्या पतीची जी लक्षणे सांगितली ती सर्व भगवान शंकरांच्या ठायी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य, अग्नी किंवा गंगा यांच्याजवळ अशुभ वस्तू गेली तर ती दोषास्पद होत नाही, त्याप्रमाणे ही कुलक्षणे असली तरी शिवजींच्या ठिकाणी ती सुलक्षणेच होतात. कोणताही दोष असमर्थांना दुःखदायक होतो आणि समर्थांना नाही, हेच मला यातून सुचवायचे आहे. भगवान शंकर सर्वार्थाने समर्थ आहेत. ईश्वरांचे ईश्वर निर्विकार, अज, अव्यय आणि अविनाशी आहेत. ते उपासकांना लवकर प्रसन्न होतात आणि तपश्चर्या करणाऱ्या भक्तांच्या अधीन होऊन राहतात. तू आपली कन्या विवेकपूर्वक त्यांना अर्पण कर. त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीनेही भावभक्तीने आराधना करावी. तिच्या तपश्चर्येने सर्व ठीक होईल. शिवजी तिचे पती होतील आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. भगवान शंकर सर्वेश्वर आहेत, समस्त शक्तींनी युक्त आहेत. ते इंद्राच्या वज्राचाही नाश करू शकतात. ब्रह्मा, विष्णू आदी श्रेष्ठ देव त्यांच्या आज्ञेनेच सृष्टीतील त्यांना नेमून दिलेली कार्ये करतात. त्यांच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे धाडस कोणातही नाही. तेच या विश्वाचे अदृश्य सूत्रसंचालक आहेत. सर्वांना सुख देणारे आहेत. पार्वतीबद्दल काय सांगावे? ती मात्या पित्याचे सुख वाढवणारी, उत्तम व्रताचे पालन करणारी आणि महासाध्वी आहे. ती शंकराची पत्नी होणार हे ठरलेले आहे. आता आवश्यकता आहे त्यांना प्रसन्न करून घेण्याची, आणि त्यांना प्रसन्न करण्याची युक्ती आहे तपश्चर्या. पार्वतीने त्यांची नियमपूर्वक आराधना केली तर ती त्यांची प्रिय पत्नी होईल, त्यांना वश करून ठेवील. तिच्यासारखी तपस्विनी सोडून ते अन्य स्त्रीशी कशाला विवाह करतील? शिव आणि पार्वती एकमेकांना अनुरूप आहेत. त्यांचे एकमेकांवर उच्च कोटीचे प्रेम आहे. असे अलौकिक प्रेम
आजपर्यंत कोणी केलेले नाही आणि पुढेही करणार नाही. हे त्यांचे प्रथम मिलन नसून पुनर्मिलन आहे. यांच्या योगाने देवांची मोठमोठी कार्य होणार आहेत. जे काही नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे त्याचे पुनर्जीवन होणार आहे. ही तुझी कन्या तपश्चर्येच्या प्रभावाने शंकरांना संतुष्ट करून त्यांची अर्धांगिनी होईल. हिच्यामुळेच ते अर्धनारीश्वर होतील. ही गौरी नावाने प्रसिद्ध होईल. विष्णू, ब्रह्मदेव आदी सर्व देव मंडळी हिची नेहमी पूजा करतील. ही कन्या शिवजींशिवाय अन्य कोणालाही द्यायची नाही, हा देवांचा मानस आहे. हे गुप्त रहस्य तू कधीही प्रकट करू नकोस. तेव्हा बोलण्यामध्ये चतुर असलेला हिमालय म्हणाला, नारदजी, मी असे ऐकून आहे की महादेव सर्व संग परित्याग करून आणि मनावर संयम ठेवून नित्य तपश्चर्या करत असतात. ते देवांच्याही दृष्टीस पडत नाहीत. मग ध्यान मार्गात निमग्न असणारे ते संसार मार्गात कसे पडतील? माझ्या कन्येशी विवाह करण्यास कसे उद्युक्त होतील? अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळून गेलो आहे. शिवजी परब्रह्म स्वरूपातच रममाण असतात. ते प्रकृतीच्या पलीकडचे अक्षर, निर्गुण, निर्विकार, अजन्मा, भेदरहित, निरीच्छ, सगुण व सर्व काही पाहणारे आहेत. ते बाह्य विषयात मनच घालत नाहीत असे मला किन्नरांनी सांगितले आहे. ते खोटे समजायचे का? विशेषतः मी असेही ऐकले आहे की त्यांनी पूर्वी दाक्षायणी सतीला मी तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीशी विवाह करणार नाही, तूच माझी एकमेव प्रिया आहेस आणि कायम राहशील असे स्पष्ट वचन दिले होते. मग ते पार्वतीला आपली पत्नी कशी करून घेतील? तेव्हा तू म्हणालास, गिरिराज, तुझा मुद्दा बरोबर असला तरी चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण गतजन्मात पार्वती हीच दक्ष कन्या सती होती. शिवजींची प्राणप्रिय पत्नी होती. पित्याच्या यज्ञात शंकरांचा अनादर झाला म्हणून तिने संतप्त होऊन देहत्याग केला आणि आता तुझी कन्या म्हणून जन्मली आहे. हे मुने, तुझ्याकडून समग्र हकीकत कळल्यावर हिमालय आणि मेनेच्या संशयाचे निरसन झाले. पार्वती लाजली. तिच्या मुखावर स्मित झळकू लागले. हिमालयाने तिच्या मस्तकाचे अवघ्राण केले. तिला आपल्या शेजारी बसवले. पितृवात्सल्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. ते पाहून तू म्हणालास, शैलराज, तुझी कन्या मोठी भाग्याची आहे. आजही ती तुझ्याकडून कोड कौतुक करून घेत आहे. उद्या विवाह झाल्यावर ती शिवजींच्या वामांकावर विराजमान होईल आणि अद्भुत लीला दाखवेल. ते ऐकून हिमालयाचे अंतःकरण फारच प्रसन्न झाले. त्याचा निरोप घेऊन तू स्वर्गलोकी प्रस्थान केलेस आणि तोही आपल्या ऐश्वर्य संपन्न सदनात प्रवेशला. अध्याय 8 समाप्त.